नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्र एक्झाम अपडेट्स अँड प्रिपरेशनवर आपलं हार्दिक स्वागत आहे. जसे की आपण प्लेलिस्ट सुरू केलेली आहे पंचवार्षिक योजनेवर. आपण 2 व्हिडिओ बनवलेले आहेत. पहिली पंचवार्षिक योजना आणि दुसरी पंचवार्षिक योजना. आज आपण तिसरी पंचवार्षिक योजना बघणार आहोत. सर्वात पहिले मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे व्हिडिओ आपण रोज पाहायला मिळेल व आणखीन चांगले व्हिडिओ याच्यापेक्षा तुम्हाला रोज पाहायला मिळेल, जेणेकरून तुमचा जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सचा जो परीक्षेचा पार्ट असतो त्याचा चांगल्या पद्धतीने सराव होईल. तर बघा, आज आपण बघूया तिसरी पंचवार्षिक योजना. तर बघा, तिसरी पंचवार्षिक योजना जी आहे त्याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू 1964 पर्यंत, लाल बहादूर शास्त्री. उपाध्यक्ष होते CM त्रिवेदी 1963 पर्यंत आणि मग अशोक मेहता. कालावधी 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966 हा कालावधी होता. प्रतिमान महालनोबिस होते, म्हणजेच औद्योगिक क्रांती ज्यांच्यामुळे झाली होती त्यांचं इथं प्रतिमान घेतलेलं आहे. मुख्य भर कृषी व मूलभूत उद्योग. 1962च्या चीन युद्धानंतर संरक्षण आणि विकास याला प्राधान्य देण्यात आले. बघा, 1962मध्ये जो चीनसोबत युद्ध झाला होता त्यामुळे सरकारने संरक्षण आणि विकास याला प्राधान्य देण्यासाठी 1962चं जो युद्ध होता त्यामुळे कृषी व मूलभूत उद्योग जे आहे खूप कमी झाले होते किंवा त्याचं जे उत्पन्न आहे कमी झालं होतं. त्यामुळे त्याच्यावर भर देण्यासाठी हे मुख्य भर ठेवलेला कृषी व मूलभूत उद्योग. त्यानंतर योजनेचा खर्च. प्रस्तावित खर्च होता 7,500 कोटी. वास्तविक खर्च झाला होता 8,577 कोटी. वृद्धी दर होता प्रत्यक्ष वृद्धी दर 2.8%. अपेक्षित वृद्धी दर होतं 5.6%. बघा, त्याच्यानंतर बघूया आपण वैशिष्ट्य काय होते. तिसरी पंचवार्षिक योजनेचे वैशिष्ट्य. या योजनेत औद्योगिक उत्पादन वाढीचा वेग सर्वाधिक होता. बघा, 9% जे होतं ते औद्योगिक उत्पादनाचा वाढीचा वेग होता तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत. राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर सर्व योजनात कमी होता, म्हणजे सर्व योजनेमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा जे दर आहे ते कमी होता, 2.3%. नियोजित उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट 5.6% होते. त्यानंतर 1961 ते 1976 हा कालखंड डोळ्यासमोर ठेवून ही योजना आखण्यात आली होती. विखंडित योजना म्हणून या योजनेला ओळखतात. सुखुमाय यांच्या लेखावर आधारित प्रतिमान स्वीकारले. अन्नधान्य स्वयंपूर्ण होण्यावर भर व रोजगार निर्मितीवर भर देण्यात आला होता. बघा, अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी, हरित क्रांती होण्यासाठी भर देण्यात आला होता व रोजगार निर्मिती करण्यासाठी खूप महत्त्वाची ही तिसरी पंचवार्षिक योजना होती. विकासाला समतोल निर्माण करून रोजगार निर्मिती करणे. शेती व उद्योगाला समान महत्त्व, म्हणजे शेतीला कमी, उद्योगाला जास्त असं नव्हतं, तर शेती आणि उद्योग दोघांना समान महत्त्व देण्यात आले होते. त्यानंतर बघा, अजून वैशिष्ट्य आहे याचे. एकूण योजनेवर 7,500 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. त्यापैकी 71.8% खर्च अंतर्गत साधनाद्वारे वित्त पुरवठा उपलब्ध झाला व 2,200 कोटी रुपये परकीय मदतीद्वारे उपलब्ध झाले. 2,200 जे कोटी आहे हे परकीय मदत, म्हणजे विदेशातून मदत घेतली होती. या योजनेपासून निर्यातीवर भर देण्यात आला होता. निर्यात वाढविण्यात आला होता. भारतातून जे प्रोडक्ट निर्मिती होत होते, जे काही पदार्थ निर्मिती होत होते त्यांचा अधिकाधिक निर्यातीवर भर होता, एक्सपोर्टवर भर होता. त्यानंतर योजनेचा परिणाम 30. या योजनेच्या काळात 1962मध्ये चीनबरोबर व 1965मध्ये पाकिस्तानबरोबर अशा 2 युद्धांना तोंड द्यावे लागले. बघा, या तिसऱ्या ज्या महत्त्वाची पंचवार्षिक योजना आहे याच्यामध्ये 2 युद्ध आपल्याला पाहायला मिळते. 1962मध्ये जो चीनसोबत युद्ध झाला होता भारत देशाचा व 1965मध्ये पाकिस्तानबरोबर जो युद्ध झाला होता. त्यामुळे विकासाचा पैसा संरक्षणावर खर्च केला गेला, म्हणजे जो विकास व्हायचा होता तो न होता तो पैसा वळवला गेला संरक्षणावर अधिक खर्च लागला, कारण 2 युद्धांना सामना करावा लागला. 1965-66मध्ये भीषण दुष्काळ पडला होता, म्हणजे 2 युद्ध तर झालीच होती व 65-66मध्ये देशात दुष्काळसुद्धा पडला होता. या कारणामुळे योजनेनं पूर्णपणे अपयशी ठरली होती, कारण 3 संकट आले होते भारतावर. पहिलं संकट होतं चीनसोबत युद्ध, दुसरं संकट होतं पाकिस्तानसोबत युद्ध आणि तिसरं संकट होतं भीषण दुष्काळ. त्यामुळे
तिसरी पंचवार्षिक योजना अपयशी ठरली होती. अन्नधान्याबद्दल पाहूया. किमतीत सरासरी 48.4% वाढ झाली व वस्तूंच्या किमतीत 36.4% वाढ झाली. त्यामुळे PL 480 नुसार मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची आयात करावी लागली. याचं सरळ कारण आहे 2 युद्ध आणि दुष्काळ. हे 3 घटनेमुळे हे किमतीत वाढ झाली हे तुम्हाला दिसून येत आहे. त्यानंतर राजस्थानमध्ये सर्वप्रथम अंत्योदय योजना सुरू झाली. दुष्काळामुळे 1965ला भारतात अन्नधान्य महामंडळाची स्थापना केली. बघा, दुष्काळ पडल्यामुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे मग भारताला एक अन्नधान्य महामंडळ स्थापना करण्यात आले, जिथं आपल्या अन्नधान्याचा साठा आपण करून ठेवू शकतो. अन्नधान्याचे उत्पादन 82 दशलक्ष टनावरून 72 लक्ष टनापर्यंत कमी झाले. म्हणजे 10 लक्ष टन उत्पादन जे आहे ते अन्नधान्याचं कमी झालं होतं त्या काळात. 1966-67 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न 4.2% ने कमी झाले. या योजना काळात कमी किंमत निर्देशांक 45% ने वाढला. भारतीय अर्थव्यवस्था दिवाळखोर बनली. भारताला मदतीसाठी IMF कडे जावे लागले होते. आतापर्यंत सर्वाधिक अपयशी ठरलेली योजना म्हणजे तिसरी पंचवार्षिक योजना सर्वात अपयशी ठरली होती. याचं प्रमुख कारण आहे 2 युद्ध आणि 1 दुष्काळ जो पूर्ण देशामध्ये पडला होता. त्यानंतर बघा, 1966 मध्ये रुपयाचे 36.5% अवमूल्यन घडवण्यात आले. बघा, या सगळ्या गोष्टीमुळे भारताच्या रुपयाचं अवमूल्यन सुद्धा झालं होतं. महत्त्वाचे प्रकल्प काय काय झाले होते त्या काळामध्ये तिसऱ्या पंचवार्षिकमध्ये? 1962 मध्ये MIDCची स्थापना करण्यात आली होती. महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, जे महाराष्ट्रात स्थापन करण्यात आली होती. 1963 मध्ये ISIची स्थापना करण्यात आली होती, इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर 1963 मध्ये भारतीय बियाणे महामंडळ स्थापना करण्यात आले. बघा, हे पण खूप महत्त्वाचं आहे बियाणे महामंडळ. याच्यामुळे बियांची गुणवत्ता आपल्याला ठरवून देते हे महामंडळ. आणि हे मंडळ जे आहे प्रत्येक पिकाच्या बियाण्याचे त्याचं ते संगोपनसुद्धा करते, त्याच्यावर चाचण्यासुद्धा करते आणि शेतकऱ्यांना उचित बियाणे मिळावे याची खात्रीसुद्धा करते. त्यानंतर 1964 मध्ये IDBI व UTI या बँकेची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर बघा, 1965 मध्ये राज्य नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. राज्य नियोजन आयोग जे होते पूर्ण राज्याचे जे नियोजन करत होते, विकासात्मक धोरण जे आहे त्यांचं नियोजन करण्याचं काम राज्य नियोजन आयोग करत होते. तर ते 1965 मध्ये सुरुवात करण्यात आली. 1965 मध्ये दातवाला यांच्या अध्यक्षतेखाली कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात आली. सुरुवातीस स्थापना 3 वर्षासाठी करण्यात आली. 1985 मध्ये त्याचेच नाव बदलून कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राईस झाले. म्हणजे जे 1965 मध्ये मूल्य आयोगाची जी स्थापना केली होती त्याचंच नाव 1985 मध्ये बदलण्यात आले व त्याचं नाव कमिशन फॉर ॲग्रिकल्चर अँड कॉस्ट प्राईस करण्यात आले. 1965 मध्ये भारतीय अन्न महामंडळ फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर विशेष घटनाक्रम बघूया, काय काय घटनाक्रम घडले होते. 26 जानेवारी 1962 रोजी कमाल जमीन धारणा कायदा करण्यात आला. बागायती जमिनीसाठी 18 एकर, एक पीक जमिनीसाठी 27 एकर तर कोरडवाहू जमिनीसाठी 54 एकर एवढी जमिनीची कमाल मर्यादा ठरवण्यात आली होती. खाद्य समस्येच्या समाधानासाठी 1964-65 मध्ये सधन कृषी क्षेत्र कार्यक्रम सुरू करण्यात आला. 1962 साली भारताचे चीनसोबत जे युद्ध झाले होते ते 1962 साली झाले होते. हा सगळ्यात मोठा घटनाक्रम आहे. त्यानंतर दुसरा घटनाक्रम 1965 साली भारताचे पाकिस्तानशी युद्ध झाले. 1965 साली भारतात भीषण दुष्काळ पडला. जर हे आपण आताच बघितलं की ह्या ज्या घटना आहेत सगळ्यात महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळेच ही तिसरी पंचवार्षिक योजना अपयशी ठरली होती. तर मित्रांनो, धन्यवाद. आपण तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख मुद्दे घेतलेले आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल, माझा जे प्लेलिस्ट आहे ते आवडत असेल तर सगळे प्लेलिस्ट तुम्ही नक्की पहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येतो. आता ही प्लेलिस्ट सिरीज तर सुरू राहणार आहे. सर्व पंचवार्षिक योजनेचे मुख्यतः प्रमुख आणि महत्त्वाचे जे ज्ञान आहे तुम्हाला प्राप्त होत आहे, म्हणून आपल्याला परीक्षाभिमुख आपण पूर्ण व्हिडिओ बनवतो. त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ पाहत चला व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.